नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. इंग्लिश विथ मदन सर या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. काल आपण यूट्यूबवर इंग्लिश ग्रामर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर या एका सिरीजला आपण सुरुवात केली आहे, बरोबर? तर काल त्याचा आपला पहिला व्हिडिओ पडला. तर त्या लेक्चरला खूप साऱ्या मित्रांनी उत्तुंग असा प्रतिसाद आपल्याला दिलेला आहे. खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी लाईक केलेला आहे, शेअर केलेला आहे, सबस्क्राईब केलेला आहे आपला व्हिडिओ आणि खूप साऱ्या कॉम्प्लिमेंट्स आपल्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत. तर मी सर्वांचे म्हणजे खूप खूप आभारी आहे की तुम्ही एवढा प्रतिसाद दिलेला आहे. तर ज्या पद्धतीनं आपण काल प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर तर ॲनालिसिसची एक सिरीज सुरू केलेली आहे ग्रामरचं. तर त्यालाच पॅरलल आपण एक कंप्लीट इंग्लिश व्होकॅब्युलरी ही एक सिरीज सुरू करणार आहोत पॅरलल, बरोबर? कारण याचंही तेवढंच वेटेज आहे, व्होकॅब्युलरीचंही तेवढंच वेटेज आहे, बरोबर? तर त्याच्यामध्ये हा जो टॉपिक आहे, पहिला टॉपिक आपण निवडलेला आहे इडियम्स आणि फ्रेजेस. बघा, कोणीही जे कोणी विद्यार्थी इंग्रजी या विषयाची स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करतात, तर त्यांना अशा काही गोष्टी आहेत, असा काही ग्रामरचा पोर्शन आहे महत्त्वाचा आणि असा काही व्होकॅब्युलरीचा पोर्शन आहे की तो तुम्हाला माहीतच पाहिजे, बरोबर? म्हणजे आपण ज्या गोष्टी इथं सांगत आहे किंवा आपण जी सिरीज लॉन्च केलेली आहे यूट्यूबला, त्या अशा गोष्टी आहेत की त्या मस्ट वॉच आहेत, बरोबर? म्हणजे त्या जर तुम्ही बघितल्या तरच तुमचा स्कोर वाढेल, बरोबर? म्हणजे इथंही तर हा जो एक क्रक्स आहे, PYQचा क्रक्स आहे, आयोगानं आपल्याला मागील वर्षी जे प्रश्न विचारलेले आहे, हा एक असा प्लॅटफॉर्म आहे, एक असा सोर्स आहे की त्यामुळे आपल्याला एक दिशा, एक डायरेक्शन आपल्याला मिळते, राईट? तर मी सर्व विद्यार्थ्यांना अपील करेन की जे विद्यार्थी सध्या कंबाईन ग्रुप बी मेन्स आणि कंबाईन ग्रुप सी मेन्सला आहेत, राईट? आणि त्यासोबत जे इतरही विद्यार्थी जे सरळ सेवेची इंग्रजी या विषयाची तयारी करत आहेत, त्या सर्वांसाठी ही सिरीज मस्ट वॉच आहे, राईट? यानं तुमच्या खूप साऱ्या कन्सेप्ट क्लिअर होणार आहेत, बरोबर? आपण सुरू करूया आपली जी व्होकॅब्युलरीची सिरीज आहे. या व्होकॅब्युलरीच्या सिरीजमध्ये आज आपण पहिला जो टॉपिक आहे, हा पहिला टॉपिक आहे आपला इडियम्स आणि फ्रेजेस, राईट? इडियम्स आणि फ्रेजेस आहेत. खूप सारे आयोगाचे इडियम्स आणि फ्रेजेस विचारून झालेले आहेत आणि नंबर ऑफ अशा काही इडियम्स आणि फ्रेजेस आहेत की ज्या मल्टिपल टाइम्स विचारलेल्या आहेत आणि त्या आपल्याला माहीतच पाहिजे, बरोबर? तर यातली एक ना एक प्रत्येक इडियम्स आणि फ्रेज ही अगोदर विचारलेली आहे आणि ही आपल्याला माहीत असणं म्हणजे बिलकुल पाठ असणं आवश्यक आहे. आपण एक सोप्या भाषेत त्याला समजून घ्यायचा प्रयत्न करू, ठीक आहे? बघा, इडियम्स आणि फ्रेजेस पार्ट 1, राईट? आता ज्यावेळेस आपण या लेक्चरची तयारी करतो, या लेक्चरची ज्यावेळेस आपण PPT बनवतो, तर त्यावेळेस आपले जे मित्र आणि आपले जे सहकारी आहेत की ज्यांनी ही PPT टाईप केली, तर त्यांनी आपल्याला असा प्रश्न विचारला की सर, आपण जसं ग्रामरचं सिरीज सुरू केली, तर आज तुम्ही इडियम्स आणि फ्रेजेस सांगितले लगेच, तर हे इडियम्स आणि फ्रेजेस काय असते, राईट? तर त्यांना मी असं म्हटलं की बा, तुम्हाला माहित आहे का, म्हणजे "अति तिथे माती", नाही का? आपलीच अंथरूण पाहून पाय पसरावे. तर ते म्हणाले की "हो, हे आपण नेहमी असं बोलीभाषेत वापरतो. तर याला म्हणी म्हणतात, याला वाक्यप्रचार म्हणतात." आणि अशी सेम गोष्ट असते इंग्लिशमध्ये, म्हणी आणि वाक्यप्रचार. तर इंग्रजीतले जे वाक्यप्रचार आहेत, इंग्रजीतल्या ज्या म्हणी आहेत, बरोबर? तर त्याला काय म्हणायचं, इडियम्स आणि फ्रेजेस म्हणायचं. एक बेसिक एक अंडरस्टँडिंगसाठी आपण दोन्हीतला एक फरक पाहू. बघा, इडियम्स जी असते ना, इडियम्स, बरोबर? ही इडियम्स असते, बघा. आणि फ्रेज सुरुवात करायच्या अगोदर एक छोटीशी एक इंट्रोडक्शन आपण याची बघू. ही इडियम्स असते, या इडियम्स मध्ये एक मेन व्हर्ब असतो, एवढं फक्त लक्षात ठेवायचं. बाईट द बुलेट, राईट? बाईट द बुलेट, ग्रीज द पाम, बरोबर? ग्रीज द पाम. तर ह्या अशा त्यामध्ये मेन वर्ब असतो, बरोबर? आणि ही जी फ्रेजेस आहे, फ्रेज, या फ्रेजला फक्त एक अर्थ असतो. एक काय असतो? फ्रेज अशी एक गोष्ट असते, त्याला फक्त मिनिंग असतो. फ्रेज हे वाक्य असते का? फ्रेज हे सेंटेन्स नसते. यामध्ये मेन वर्ब असतो का? यामध्ये मेन वर्ब नसतो, फक्त त्याला अर्थ असतो. जसं की इन द मॉर्निंग, इन द इव्हिनिंग, ॲट द कॉर्नर, ऑन द टेबल, लाईक, आलं लक्षात तुमचं? तर एकापेक्षा जास्त शब्द की जे वाक्य नाही, ज्याच्यात मेन वर्ब नाही, पण तो काय आहे, त्याला एक अर्थ. आता इन द मॉर्निंग म्हणजे सकाळी. आता आपलं लेक्चर कसं असतं, इव्हिनिंगला असतं, इन द इव्हिनिंगला लेक्चर असतं. आता बुक आहे टेबलवर आहे, ऑन द टेबल, ॲट द राईट साईड, अशा पद्धतीने. तर ह्या झाल्या फ्रेजेस आणि ह्या झाल्या इडियम्स.
आता इडियम्स आणि फ्रेज याचा मिनिंग यासाठी समजून घ्यायचा की हे जरी दोन वेगळे नाव असले तर जवळपास याचा यूज, जवळपास याचा वापर जवळपास एक सारखाच आहे. म्हणून आपण तो एकाच टॉपिकमध्ये, आयोगाने बी असं एकाच टॉपिकमध्ये त्याचं नाव दिलेलं आहे. आता मला सांगा तुम्ही, इडियम्स आणि फ्रेजेस पुढं प्रश्न सोडवायला सुरुवात करण्याच्या अगोदर तुम्हाला एक अशी गोष्ट सांगतो ज्यावरून प्रत्येक जो प्रश्न आहे त्याच्या उत्तरापर्यंत जायला आपल्याला मदत होईल. बरोबर. आता याचा अर्थ असा असतो, एक पर्टिक्युलर समजा आपण इडियम्स घेतली, बरोबर. आता ही फ्रेज आहे, समजा मी एक फ्रेज घेतली, गिव्ह अप. पर्टिक्युलर फ्रेज काय घेतली, गिव्ह अप. आता एक असतो गिव्ह अप. आता गिव्हचा अर्थ काय, देणे, आणि अपचा अर्थ काय, वर. दोन्हीचा मिनिंग वेगळा, पण ज्यावेळेस गिव्ह आणि अप एकत्र वापरतो तर त्यावेळेस त्याचा अर्थ काय झाला, क्विट. गिव्ह आणि अप म्हणजे काय होते, गिव्ह अप म्हणजे काय होते, क्विट, सोडून देणे. काय करणे, क्विट करणे, सोडून देणे. म्हणजे एक असतो लिटरल मिनिंग आणि एक असतो त्याचा अर्थ. लिटरल मिनिंग म्हणजे काय, आता जसं की हिट द नेल, हिट द नेल ऑन द हेड. बघा, एक आपण घेतला, हिट द नेल, हिट द नेल ऑन द हेड. बघा, आता ही एक इडियम्स आहे, हिट द नेल ऑन द हेड. आता हिट द नेल, नेल म्हणजे खिळा. आता नेल, खिळा डोक्यात मारायचा का आपल्याला, नाही मारायचा. हा झाला त्याचा लिटरल मिनिंग. लिटरल मिनिंग जर आपण गेलो, लिटरल मिनिंग म्हणजे काय, शब्दशः अर्थ. शब्दशः अर्थ. लिटरल मिनिंग जर आपण गेलो तर ती चुकते. लिटरल मिनिंग इथं लागत नाही, ते हास्यास्पद होईल, ऍब्सर्ड होईल. राईट. तर याचा अर्थ काय होतो, योग्य वेळी योग्य गोष्ट करणे. बरोबर. हिट द नेल ऑन द हेड म्हणजे काय, योग्य वेळी, योग्य वेळी योग्य गोष्ट करणे, त्याला म्हणायचं हिट द नेल ऑन द हेड. राईट. तर अशा पद्धतीनं हा त्याचा अर्थ एक लिटरल मिनिंग आहे, आणि एक लिटरल मिनिंग पेक्षा वेगळा अर्थ आहे, तो वेगळा अर्थ आपल्याला समजून घ्यायचा. बघा आता कसं. आता पहिला क्वेश्चन आपण सुरुवात करू. पहिला क्वेश्चन आहे 2025चा लेटेस्ट क्वेश्चन आहे. व्हॉट डज द फ्रेज टू हॅव अ मंकी ऑन युअर बॅक रेफर्स टू. म्हणजे ही फ्रेज आहे, प्रश्नातच त्यांनी सांगितलेला ही फ्रेज आहे, म्हणजे लिटरल मिनिंग घ्यायचा नाही, लिटरल मिनिंग घ्यायचा नाही, त्याच्यातून जो इन्फर्ड मिनिंग आहे तो घ्यायचा. बघा आता काय सांगितलं त्यांनी, हॅव अ मंकी ऑन युअर हेड. आता ऑप्शन मध्ये जायच्या अगोदर आपण एक दोन वर्ड याच्यातले बाहेर काढू. एक आहे मंकी आणि दुसरं सांगितलं त्यांनी बॅक. बरोबर. मंकी आणि फ्रेज मध्ये दुसरा शब्द आहे बॅक. आता मंकीचा अर्थ कसा घ्यायचा आपण इथं, बरोबर. मंकीचा अर्थ असा घ्यायचा की एखादी ट्रबलसम गोष्ट. एखादी कशी गोष्ट घ्यायची, ट्रबलसम गोष्ट. आता एखादा मंकी आपला मित्र असू शकते का, असू शकते का, नाही, कारण तो कसा आहे, त्रासदायक आहे. कसा असतो तो, त्रासदायक, सतत काही ना काही करणार. ट्रबलसम, डिफिकल्ट. ट्रबलसम आणि काय, डिफिकल्ट. बरोबर. आणि बॅक म्हणजे काय, आपली बॅक, म्हणजे आपल्या पाठीवर आपण एक अशी ट्रबलसम, एक डिफिकल्ट म्हणजे अडचणीची गोष्ट आपण घेत आहोत किंवा आपल्यासोबत सध्या होत आहे. बरोबर. आता या इकडे हॅव्हिंग अ पीट मनी, पीट मंकी म्हणजे तुमच्याकडे एक पाळीव माकड आहे, असा याचा अर्थ होणार का, पाळीव माकड म्हणजे हा झाला शब्दाचा अर्थ, असला काही अर्थ नाही, आपल्याला वेगळा अर्थ पाहिजे. फन ऍडव्हेंचर, फन ऍडव्हेंचर होईल का, नाही. गोइंग टू द झू, प्राणी संग्रहालयात जाणे, नाही. याचा अर्थ काय होईल, कॅरिंग अ डिफिकल्ट बर्डन. कॅरिंग अ डिफिकल्ट बर्डन म्हणजे होते हॅव अ मंकी ऑन युअर बॅक. राईट. ऑप्शन नंबर 4. पुढचा प्रश्न, बघा. बिटवीन द डेव्हिल अँड डीप सी, म्हणजे खूप वेळा हा क्वेश्चन आयोगाचा विचारून झालेला आहे. बिटवीन द डेव्हिल, दोन शब्द आहेत त्याच्यामध्ये, बिटवीन द डेव्हिल अँड डीप सी. पण डेव्हिल म्हणजे काय, एखादी वाईट गोष्ट. डेव्हिल म्हणजे काय, डेमॉन. डेव्हिल म्हणजे काय, डेमॉन, राक्षस, वाईट गोष्ट, त्याला डेव्हिल म्हटलं जातं. आणि डीप सी म्हणजे काय, खूप खोल समुद्र. बरोबर. म्हणजे दोन्ही गोष्टी कशा झाल्या, अडचणीच्या झाल्या. बघा आता बिटवीन द टू डेंजर्स, ओके, बघू आपण. बिटवीन द टू अपॉर्च्युनिटीज, अपॉर्च्युनिटी तर नाहीच, कारण डेव्हिल, डेमॉन, बॅड थिंग, आणि डीप सी ती पण खूप खोल, गंभीर, सिरियस गोष्ट. राईट. बिटवीन टू अपोजिट्स नाही, आणि नन ऑफ द अबोई नाही, म्हणजे याचा आन्सर आपलं पहिलं, बिटवीन द टू डेंजर्स. म्हणजे डेव्हिल हा पण डेंजर आहे आणि डीप सी हा पण काय आहे, डेंजर आहे. म्हणजे इकडे आड तिकडे विहीर, जे आपण मराठीत म्हणतो ना, इकडे आड तिकडे विहीर, म्हणजे दोन्ही बाजूने अडचणीच अडचणी. तर त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणायचं, बिटवीन द डेव्हिल अँड डीप सी. राईट. म्हणजे दोन्ही बाजूना काय, अडचणी. तर आन्सर नंबर 1. राईट.
बघा आता पुढचा क्वेश्चन पाहू आपण. फाइंड अन अप्रोप्रिएट मीनिंग ऑफ द इडियम. सो विथ फुल एनर्जी अँड फोर्स. बरोबर. इडियम्स काय आहे? विथ फुल एनर्जी अँड फोर्स. म्हणजे खालीलपैकी जे 4 ऑप्शन आहेत या 4 पैकी अशी इडियम सांगा असं विचारलंय की ज्याचा अर्थ विथ फुल एनर्जी अँड फोर्स म्हणजे पूर्ण उत्साह, पूर्ण ताकदीनं असा कोण्या इडियमचा अर्थ होतो. राईट. बघा आता कीथ अँड कीन सांगितलेलं आहे. कीथ अँड कीन बऱ्याचदा आयोगाने विचारलेला आहे आणि तिथे चुकवताना कीन असा शब्द टाकलेला आहे. बरोबर. तर कीथ अँड कीन मध्ये की डबल ई नाही होत तर काय पाहिजे? की आय एनच पाहिजे. राईट. आता आपण पाहू याचा अर्थ. कीथ अँड कीन म्हणजे काय? तर कीथ अँड कीन म्हणजे होते फ्रेंड्स, आपले मित्र, फ्रेंड्स आणि आपले नातेवाईक. कीथ अँड कीन या शब्दाचा अर्थ होतो फ्रेंड अँड रिलेटिव्ह म्हणजे कीथ अँड कीन नातेवाईक. राईट. टाइम अँड टाईड. आता टाइम अँड टाईड इथे टाइम म्हणजे काय? टाइम म्हणजे वेळ. तर टाइम आपल्या भाषेत इडियमच्या भाषेत आपण त्याचा अर्थ घेणार अपॉर्च्युनिटी. आता तसं पाहिलं तर इथं हे अर्धवट दिलेलं आहे. टाइम अँड टाईड एवढंच नसते. बघा टाइम अँड टाईड वेट फॉर नन. ही अशी पूर्ण इडियम्स आहे. टाइम अँड टाईड वेट फॉर नन. टाइम म्हणजे काय? अपॉर्च्युनिटी. आणि टाईड म्हणजे काय? टाईड म्हणजे जी तुम्ही लाट बघितली समुद्राची. आणि याचा अर्थ घेऊ आपण इथं अपॉर्च्युनिटी, वेळ, संधी. बरोबर. म्हणजे आलेली संधी आणि आलेली ती लाट म्हणजे कोणासाठी थांबते का? वेट फॉर नन. टाइम अँड टाईड वेट फॉर नन म्हणजे संधी आणि वेळ, अपॉर्च्युनिटी अँड टाइम कोणासाठी थांबत नाही असा या इडियमचा अर्थ होतो. राईट. ओव्हर द हेड, ओव्हर हेड अँड इयर्स. बघा ओव्हर हेड आणि इयर्स म्हणजे हे एक इडियम्स आहे. चांगला अर्थ त्याचा. ओव्हर हेड अँड इयर्स. ओव्हर हेड आता लक्षात घ्या. हेड आणि इयर्स. हेड आणि इयर्स तुम्ही जर असं रिपीटेडली वाचलं तर तुमच्या लक्षात येईल ओव्हर हेड आणि ओव्हर इयर्स म्हणजे डोक्याच्या वरून आणि कानाच्या वरून. म्हणजे असा पर्सन, असा व्यक्ती की ज्याला तुम्ही खूप काही समजून सांगत आहे पण त्याच्या डोक्यात ते जात नाही. त्याच्या सगळं डोक्यावरून चाललं. त्याच्या डोक्यावरून का चाललं? म्हणजे तो कशात तरी गुंतलेला आहे. ओव्हर हेड आणि ओव्हर इयर्स या इडियमचा अर्थ असा होतो की कोणत्या एखाद्या गोष्टीत तुम्ही डीपली काय झालेला? इन्व्हॉल्व्ह झालेला आहे. म्हणजे ज्याला एकदम डीपली इन्व्हॉल्व्ह झालेला आहे. राईट. कोणत्या तरी एखाद्या गोष्टीत त्याला म्हणायचं ओव्हर हेड आणि ओव्हर हेड अँड इयर्स. राईट. बघा आता तर मग आता इथं आपल्याला अर्थ काय पाहिजे? इथं आपल्याला अर्थ पाहिजे विथ फुल एनर्जी अँड फोर्स. विथ फुल एनर्जी अँड फोर्स त्याला म्हणायचं टूथ अँड नेल. बरोबर. टूथ अँड नेल. बरोबर. विथ फुल एनर्जी अँड फोर्स असा अर्थ होतो. कोणत्या म्हणीचा? टूथ अँड नेलचा. बरोबर. बघू आपण नेक्स्ट. आता पुढची फ्रेज आहे फ्रेंच लीव. बाबा फ्रेंच लीव सुद्धा वारंवार आयोगाने विचारून झालेली आहे. फ्रेंच लीवचा अर्थ असा होतो की परवानगी न घेता, विदाऊट परमिशन. फ्रेंच लीव म्हणजे काय? ऑफिस असेल, शाळा असेल, नाही का? विदाऊट परमिशन लीव घेणे म्हणजे परवानगी न घेता दांडी मारणे, सुट्टी मारणे त्याला फ्रेंच लीव असं म्हटलेलं आहे. तर बघा ऑप्शन आहे पहिला आहे फॉरेन टूर नाही. रोमॅन्टिक लीव हे पण नाही. ॲब्सेन्स फ्रॉम ड्युटी विदाऊट प्रॉपर लीव. हा शब्द महत्वाचा आहे. विदाऊट प्रॉपर लीव आणि ॲब्सेन्स. इथं दिलेलं आहे प्रॉपर लीव विथ परमिशन इथं चुकलेलं आहे. विथ परमिशन का? नाही. फ्रेंच लीव म्हणजे काय? फ्रेंच लीव म्हणजे विदाऊट परमिशन. राईट. विदाऊट परमिशन. मग आपला आन्सर काय झाला आता? ॲब्सेन्स फ्रॉम ड्युटी. ऑप्शन नंबर सी. राईट. बघू आता पुढचा प्रश्न आपण. बघा आता पुढचा क्वेश्चन आहे. फिल इन द ब्लँक्स इन द फॉलोइंग सेंटेन्स विथ अप्रोप्रिएट इडियम्स. बरोबर. ही ट्राईड टू माय प्लॅन्स. रिकामी जागा आपल्याला भरायची आहे आणि त्या जागी आपल्याला इडियम्स टाकायचे. थ्रू टास्क काही मिनिंग नाही त्याचा. राईट. सी ऑफ म्हणजे होते टाटा बाय बाय म्हणजे काय? सी ऑफ म्हणजे एखाद्याला काय करणे? टू बीड फेअरवेल म्हणजे निरोप देणे. एखाद्याला सी ऑफ करणे, सेंड ऑफ देणे, निरोप देणे म्हणजे काय होते? सी ऑफ. राईट. आता थ्रो कोल्ड वॉटर ऑन आणि टेक टू. बरोबर. थ्रो कोल्ड वॉटर ऑन म्हणजे काय? थ्रो कोल्ड वॉटर ऑनचा अर्थ असा होईल डिस्करेज.
बरोबर. काय होईल? डिस्करेज करणे, एखाद्याला नाउमेद करणे. कोल्ड वॉटर थंड पाणी एखाद्या गोष्टीवर टाकून द्यायचं म्हणजे एखाद्या कामाचा काय करायचं? कामाचा बिलकुल म्हणजे डिस्करेज करायचा, निरुत्साह करायचा, बिनकामाचं करून टाकायचं. त्याला म्हणायचं थ्रो कोल्ड वॉटर ऑन. ही ट्राईड टू बरोबर. ही ट्राईड टू थ्रो कोल्ड वॉटर ऑन माय प्लॅन्स म्हणजे ज्या माझ्या मित्राने म्हणजे ही न काय केलेलं आहे, माझे जे प्लॅन आहेत माझ्या प्लॅनवर काय टाकलं? कोल्ड वॉटर टाकलं. म्हणजे याचा अर्थ असा झाला की त्यानं आपल्याला काय केलं? डिस्करेज केलं, निरुत्साहित केलं. बरोबर. हे झालं आन्सर नंबर 3. आता टेक 2. व्हॉट इज टेक 2? टेक 2 म्हणजे काय? व्हॉट इज टेक 2? काय होतं टेक 2 म्हणजे? एक सेकंड. बघा, आपण बघत होतो हा क्वेश्चन. ठीक आहे. आता याच्यामधला हा ऑप्शन राहिला आपला समजून घेण्याचा. टेक 2. टेक 2 चा अर्थ असा होतो, की एखाद्या गोष्टीची आवड निर्माण होणे. टेक 2. एखाद्या गोष्टीची काय निर्माण होणे? आवड निर्माण होणे. बरोबर. की जसं की एक एक्झाम्पल जर समजा आपण घेतलं, अ, ही ही टूक टू इंग्लिश क्विकली. एक आपण एक्झाम्पल घेऊ, की बुवा आता त्याने काय केलेलं आहे, त्याला इंग्रजीची लवकरच आवड निर्माण झालेली आहे. बरोबर. तर टेक टू म्हणजे होते एखाद्या गोष्टीची आवड निर्माण होणे, एका किंवा आश्रय घेणे, अशा 2-3 त्याचे वेगवेगळे अर्थ होतात. बरोबर. आवड निर्माण होणे, एखाद्या गोष्टीचा आपण आश्रय घेणे, आश्रय घेणे. जसं समजा एक एक्झाम्पल आपण जर बघितलं, की टेररिस्ट टेक टू हिल्स टू एस्केप आर्मी. बरोबर. टेररिस्ट टेक टू हिल्स. टेररिस्ट TERRO टेररिस्ट टूक घेतलं आपल्याला असं सांगा. टेररिस्ट टूक टू हिल्स टू एस्केप आर्मी. म्हणजे आर्मीपासून वाचण्यासाठी या टेररिस्ट लोकांनी कशाचा आश्रय घेतला? हिलचा आश्रय घेतला. अशा पद्धतीने वेगवेगळे अर्थ होतात त्याचे. टेक टू म्हणजे एखाद्या विषयाची, एखाद्या गोष्टीची आवड निर्माण होणे आणि एखाद्या गोष्टीचा आश्रय घेणे. राईट. बघू आता आपण पुढचा क्वेश्चन. पुढचा क्वेश्चन आहे, ही इज अन एक्सपिरियन्स मॅन. हिज ओनेस्ट ॲडवाइस विल हेल्प अस. राईट. आता यामध्ये अंडरलाईन आहे ॲन एक्सपिरियन्स मॅन. व्हॉट इज ॲन एक्सपिरियन्स मॅन? तर आपल्याला असं विचारलेलं आहे की खाली ज्या फ्रेज दिलेल्या आहेत त्यापैकी कोणत्या फ्रेजचा अर्थ असा होतो? चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू रिप्लेस द अंडरलाईन फ्रेज इन द अबोव सेंटेन्स. या मिनिंगची असणारी कोणती फ्रेज? राईट. आता एक्सपिरियन्स मॅन साधा अर्थ आपल्याला समजलं म्हणजे अनुभवी माणूस. आता मॅन ऑफ द पॉईंट, नो पॉईंट असलं काही नसते. मॅन ऑफ द वर्ड, हा बघा ही महत्वाचं. मॅन ऑफ द काय? वर्ड. मॅन ऑफ द वर्ड. व्हॉट इज वर्ड? मॅन ऑफ द वर्ड. वर्ड म्हणजे शब्द. वर्ड म्हणजे काय? शब्द म्हणजे प्रॉमिस. जो माणूस शब्दाला जागतो. आपण म्हणतो ना आपले मित्र असतात की त्याने एकदा जर आपल्याला प्रॉमिस केलं तर ते शब्द पाळते, तर त्याला म्हणायचं मॅन ऑफ वर्ड. मॅन ऑफ द वर्ड म्हणजे शब्द पाळणारा माणूस, प्रॉमिस पाळणारा माणूस. प्रॉमिस पाळणारा, शब्द पाळणारा म्हणजे मॅन ऑफ द वर्ड झालं. राईट. दुसरा मॅन ऑफ द लेटर्स. मॅन ऑफ द लेटर्स. मॅन ऑफ द लेटर्स. लेटर्स वरून लक्षात ठेवायचं लिटरेचर. लेटर्स वरून काय लक्षात ठेवायचं? लिटरेचर म्हणजे साहित्य. म्हणजे साहित्य म्हणजे हा जो माणूस आहे अकॅडमिक म्हणजे हा हुशार माणूस. याला आपल्या भाषेत काय म्हणू आपण? विद्वान. विद्वान माणूस. काय म्हणू आपण त्याला? विद्वान माणूस. साहित्याशी संबंधित असलेला विद्वान माणूस म्हणजे मॅन ऑफ द लेटर्स. साहित्यिक म्हणू शकता तुम्ही. राईट. आता बघा मॅन ऑफ द वर्ल्ड. मॅन ऑफ द वर्ल्ड. आता वर्ल्ड म्हणजे काय? वर्ल्ड म्हणजे विश्व, की ज्याला खूप साऱ्या गोष्टी माहित आहेत. मॅन ऑफ द वर्ल्ड. बरोबर. तर मग हा मॅन ऑफ द वर्ल्ड की ज्याला सगळ्या जगाचं नॉलेज आहे, तो म्हणजे काय झाला? मॅन ऑफ द वर्ल्ड. तो झाला एक्सपिरियन्स. तो काय झाला? एक्सपिरियन्स. राईट. मग आपल्या याचं रिप्लेस कोणती होणार? एक्सपिरियन्स म्हणजे मॅन ऑफ द वर्ल्ड. ठीक आहे. बघा आता पुढचा क्वेश्चन. पुढचा प्रश्न आहे, ही ब्रोक न्यू ग्राउंड बाय स्टार्टिंग न्यू इंडस्ट्री इन रिमोट एरिया. अंडरलाईन केलेली आहे फ्रेज. या फ्रेजचा आपल्याला विचारलेला आहे अर्थ. बरोबर. या कॉन्टेक्स्ट मध्ये अर्थ. आता ब्रेक न्यू ग्राउंड. ब्रेक न्यू ग्राउंड. ब्रेक न्यू ग्राउंड नावाची फ्रेज आहे. आता लक्षात घ्या,
ब्रेक न्यू ग्राउंड, ब्रेक न्यू ग्राउंड. आता या आपण जर एकदा दोनदा वाचली तर आपल्या काय लक्षात येते, ब्रेक करायचं, तोडायचं, फोडायचं, काय करायचं, काय तोडायचं, न्यू ग्राउंड. न्यू ग्राउंड कशासाठी फोडतो आपण, काहीतरी नवीन करायसाठी, काहीतरी नवीन करायसाठी. बघा, समथिंग इनोव्हेटिव्ह, समथिंग पायोनियरिंग, समथिंग इनोव्हेटिव्ह, समथिंग इनोव्हेटिव्ह, समथिंग न्यू, समथिंग न्यू. एखाद्या गोष्टीला सुरुवात करणे, एखाद्या गोष्टीची तयारी करणे, त्याला म्हणायचं ब्रेक न्यू ग्राउंड. आता बघा, बिगॅन समथिंग डिफरंट, ओके, सरप्राईज नाही, ब्रोक द ऑकवर्ड सायलेन्स नाही, आणि कम टू टर्म्स नाही. बरोबर, याचा काय मिनिंग निघत नाही, एकच आहे, बिगॅन समथिंग डिफरंट, काहीतरी नवीन, काहीतरी वेगळं सुरुवात करणे, त्याला म्हणायचं ब्रोक द न्यू ग्राउंड. राईट. बघा आता पुढचा नेक्स्ट क्वेश्चन. फिल इन द इडिमॅटिक एक्सप्रेशन अ लेफ्ट हँड कॉम्प्लिमेंट. बघा, आता हा लेफ्ट हँड कॉम्प्लिमेंट तुम्हाला ऐकायला जरी वेगळा वाटत असेल, पण लेफ्ट हँड कॉम्प्लिमेंट म्हणजे काय होते, ज्याला मराठीत आपण टोमणा म्हणतो. म्हणजे आपण हे सगळी जण यूज करतो ही गोष्ट, टोमणे मारणे. म्हणजे नाही का, आता आपण समजा ऑप्शनच्या माध्यमातून वन हँडेड कॉम्प्लिमेंट नाही, अ कॉम्प्लिमेंट दॅट इन्सल्ट्स. ओके, बघू आपण पुढचे ऑप्शन. अ कॉम्प्लिमेंट दॅट कन्फर्ट्स नाही, आणि अ कॉम्प्लिमेंट दॅट इनफ. म्हणजे बाकीचे मिनिंग लागत नाहीत. वन हँडेड कॉम्प्लिमेंट म्हणजे काय, लेफ्ट हँड कॉम्प्लिमेंट. लेफ्ट हँड कॉम्प्लिमेंट म्हणजे टोमणे मारणे. म्हणजे जसं नाही का, आपण आपला मित्र आहे की तो म्हणजे फारच छान ड्रेस आणलेला आहे असं आपण म्हणतो ना, पुढे आपण काय म्हणतो की मी जर असतो तर मी हा ड्रेस घेतला नसता. म्हणजे आपण जर समजा एक फॉर एक्झाम्पल याला जर याचा यूज करायचा तर कसं करणार आपण, की यू हॅव बॉट नाईस ड्रेस. आता इथं त्याला चांगलं वाटलं की बाबा आपण खरंच चांगला ड्रेस आणलेला आहे आणि विकत घेतलेला आहे आणि आपलं कौतुक केलेलं आहे. पण आपण पुढं काय म्हणालो, आय आय वुडंट हॅव बॉट दिस वन. म्हणजे मी असल्या प्रकारचा ड्रेस घेतला नसता. म्हणजे हा काय झाला, टोमणा. म्हणजे तो चांगला आहे का, नाही. तर याला म्हणायचं लेफ्ट हँड कॉम्प्लिमेंट. राईट. बघा पुढचा गोष्ट, द इडियम बाईट ऑफ मोर दॅन यू कॅन च्यू. आता याच्या अर्थावरून आपल्याला थोडं थोडं लक्षात येते. बाईट ऑफ म्हणजे चावणे. कसं चावणे, मोर दॅन यू कॅन च्यू. म्हणजे जेवढा आपण म्हणजे नाही का, जेवढा आपली कॅपेबिलिटी आहे, जेवढी आपली क्षमता आहे, त्याच्यापेक्षा जास्त घेणे, खाणे, त्याला म्हणायचं बाईट ऑफ मोर दॅन यू कॅन च्यू. इट ॲज फास्ट ॲज यू कॅन. फास्टचा काही संबंध आहे नाही. वर्क लेस टू अवॉइड टेन्शन. वर्क लेसचा काही संबंध नाही. टू अंडरटेक मोर दॅन वन कॅन फुलफिल. बघा, म्हणजे अति करणे, एखाद्या गोष्टीची काय अति करणे. समजा आपली क्षमता 10ची तर आपण काय केली, 15ची तयारी केली. बरोबर, क्षमतेपेक्षा जास्त उड्या मारणे, त्याला म्हणायचं बाईट ऑफ मोर दॅन यू कॅन च्यू. आणि त्याचा मिनिंग म्हणतो टू अंडरटेक मोर दॅन वन कॅन फुलफिल. बरोबर. गिव्ह एक्सक्युजेस रादर दॅन टॉकिंग रिस्पॉन्सिबिलिटीज. काही मिनिंग नाही. बरोबर. बघा नेक्स्ट पुढचा आहे स्पिल द बीन्स. स्पिल द बीन्स या मिनिंग आपल्याला सांगायचं. बऱ्याचदा विचारलेली आहे इडियम. स्पिल द बीन म्हणजे आपल्या शेंगा, भुईमुगाच्या शेंगा, वाटाण्याच्या शेंगा, ते आपण स्पिल करतो. म्हणजे आपण ज्यावेळेस शिलतो खाण्यासाठी, त्याला स्पिल द बीन. हा झाला त्याचा लिटरली मिनिंग, शब्दशः अर्थ. पण स्पिल द बीन म्हणजे काय, स्पिल द बीन म्हणजे काय, लेट द कॅट आउट ऑफ द बॅग. लेट द कॅट आउट ऑफ द बॅग म्हणजे टू रिव्हील सिक्रेट. रिव्हील सिक्रेट म्हणजे गुपित उघड करणे, रहस्य उघड करणे, त्याला काय म्हणायचं, लेट द कॅट आउट ऑफ द बॅग. बघा आता बोलते टू मेक अ मिस्टेक, नॉनसेन्स. टू वेस्ट रिसोर्सेस नाही, टू रुइन सरप्राईज नाही. टू रिव्हील सिक्रेट म्हणजे स्पिल द बीन्स. आणि याची पॅरलर दुसरी कोणती इडियम, लेट द कॅट आउट ऑफ द बॅग. बघा पुढं, चूज द करेक्ट वर्ड फॉर इडिओटिक फ्रेज आउट ऑफ क्वेश्चन. बघा, आउट ऑफ क्वेश्चन. आणि ऑप्शन आहेत आउटसाइड नाही, इझी नाही, आणि इम्पॉसिबल पण नाही खरं म्हणजे, आणि मॅनरलेस पण नाही. बघा हे थोडंसं संदिग्ध आहे. एक दोन गोष्टी येतात की जे आउट ऑफ क्वेश्चन आहे. म्हणजे याच्यात थोडीशी प्रिंटिंग मिस्टेक असू शकते, किंवा मग प्रिंटिंग मिस्टेकच असू शकते आयोगाची. म्हणजे हा क्वेश्चन थोडक्यात रद्द व्हायला पाहिजे. म्हणजे क्वेश्चन हा रद्द व्हायला पाहिजे का. दोन गोष्टी येतात, दोन फ्रेज येतात. एक आहे आउट ऑफ क्वेश्चन आणि एक आहे आउट ऑफ द क्वेश्चन.
एक आहे आउट ऑफ क्वेश्चन आणि दुसरा आउट ऑफ द क्वेश्चन. आता आपण बऱ्याचदा बघितलं असेल की आता एखादा तुमचा मित्र आहे, तो खूप अभ्यास करतो. तो काय करतो? खूप अभ्यास करतो. मग आता तुम्ही जर आपण जर त्याला विचारलं, "बुवा याला नोकरी लागेल का?" तर आपण काय म्हणतो? प्रश्नच नाही. म्हणजे नो डाऊट अबाउट इट. म्हणजे याविषयी काही शंकाच नाही. म्हणजे शंकाच घेऊ शकत नाही. म्हणजे काय शुअर आहे. म्हणजे तो काय लागणार आहे? शुअर लागणार आहे. म्हणजे हीज बघा, ही जॉब इज आउट ऑफ क्वेश्चन. ही जॉब इज आउट ऑफ क्वेश्चन. बघा, ही वरची आपण इडियम समजून घेऊ. याचा अर्थ होतो नो डाऊट. नो डाऊट म्हणजे काय? याच्यात काही शंकाच नाही. तो 100% त्याला जॉब मिळणार. हिज सक्सेस इज आउट ऑफ क्वेश्चन. म्हणजे आता सर, आम्ही तुमची सिरीज पाहत आहोत. आम्ही नाही का तुमचं चॅनल फॉलो केलं आहे, तर आमचा इंग्रजीचा स्कोर इम्प्रूव्ह होईल का? तुम्ही जर असं विचारलं तर मी काय म्हणाल? युअर success or your improvement is in English is out of question if you follow us on YouTube or if you follow this series. आलं लक्षात? म्हणजे 100% तुमचं काम होईल. त्यावेळेस आपण वापरतो आउट ऑफ क्वेश्चन. आता मला सांगा, ऑप्शन मध्ये असं 100% काम होईल असा ऑप्शन आहे का? नाही. आता बघा, दुसरा याच्या अपोजिट बिलकुल ही आहे. याच्या अपोजिट, आउट ऑफ क्वेश्चनच्या अपोजिट फक्त द ऍड झालेला आहे. आउट ऑफ द क्वेश्चन म्हणजे काय? आता एखादा तुमचा मित्र तो अभ्यास करत नाही, आणि मग आता जर आपण विचारलं की त्याला नोकरी लागेल का? आता कसं काय लागेल? अभ्यास करायला लागते त्यासाठी, आहे का नाही? तर मग आपण काय म्हणू? हीज जॉब इज आउट ऑफ द क्वेश्चन. हीज हीज जॉब इज आउट ऑफ द क्वेश्चन. या वाक्याचा अर्थ निगेटिव्ह झाला, म्हणजे त्याला नोकरी मिळणार नाही, कारण आपण द वापरला. याचा अर्थ असा झाला की तो अभ्यास करत नाही. पण ही जॉब इज आउट ऑफ क्वेश्चन म्हणजे काय? की त्याला आता 100% मिळेल. आता मला सांगा, इथे काय पाहिजे होता? इथं पाहिजे होता द, आउट ऑफ द क्वेश्चन. तर मग इथं असा अर्थ झाला असता त्याचा की इम्पॉसिबल, ही गोष्ट अशक्य, राईट? बघा पुढं. आता पुढे टू अचीव डिफिकल्टीज. चूज द इडियम दॅट मीन्स टू अचीव डिफिकल्टीज. टू अचीव डिफिकल्टीज, बघा काहीतरी गडबड झालेली. हॅव अन एक्स टू ग्राइंड, स्मूथ सेलिंग, ओके, ड्रॉप द बॉल, बार्किंग अप द रॉंग ट्री, राईट. स्मूथ सेलिंग, ओके. टू अचीव डिफिकल्टीज, टू अचीव डिफिकल्टीज. इथं थोडंसं एक गडबड झाली. इथं असं पाहिजे होतं टू अचीव समथिंग, टू अचीव समथिंग विदाउट टू अचीव समथिंग विदाउट एनी डिफिकल्टीज, ओके, विदाउट एनी ऑब्स्टॅकल्स और डिफिकल्टी. बघा, ही पूर्ण इथं थोडं टायपिंग करायचं राहिलं. हे पूर्ण असं पाहिजे, टू अचीव समथिंग, टू अचीव समथिंग टू अचीव समथिंग विदाउट एनी ऑब्स्टॅकल्स ऑर डिफिकल्टीज. म्हणजे एखादी गोष्ट कशी मिळवणे? कोणताही अडथळा किंवा कोणतीही अडचण न येता एखादी गोष्ट मिळवणे, तर त्या अर्थाची कोणती म्हण आहे, असा आपला प्रश्न आहे. तर त्याचा आन्सर आहे स्मूथ सेलिंग. त्याचा आन्सर काय आहे? स्मूथ सेलिंग. विदाउट अडथळा, विदाउट डिफिकल्टी एखादी गोष्ट मिळवणे. आता हॅव अन एक्स टू ग्राइंडचा अर्थ काय होतो? सेल्फिश मोटिव्ह. सेल्फिश मोटिव्ह म्हणजे काय? स्वतःचा त्यात फायदा असणे किंवा स्वतःचं हित असणे, स्वार्थापोटी एखादी गोष्ट करणे. टू हॅव एक्स टू ग्राइंड. आता एक्स तुम्हाला एक थोडस आपण समजून, एक्स एक्स म्हणजे काय होते? कुऱ्हाड. आणि ग्राइंड म्हणजे काय? त्याला धार लावणे, बरोबर. एक्स म्हणजे होते आपली, एक्स म्हणजे कुऱ्हाड, एक्स म्हणजे काय? कुऱ्हाड. आणि ग्राइंड म्हणजे काय? त्याला धार लावणे. तर कुऱ्हाडीला धार कधी लावतो आपण? ज्यावेळेस आपला स्वतःचा फायदा असेल. आता काही लोक बिलकुल असे असतात, किंवा मग फॉर एक्झाम्पल जर आपल्याला पाहायचं झालं की अपोजिशन पार्टी और सम पॉलिटिकल लीडर, त्यांनी काय केलेलं आहे? ही टेक ऍक्शन अगेन्स्ट गव्हर्नमेंट पॉलिसीज. व्हाय ही टूक ऍक्शन अगेन्स्ट गव्हर्नमेंट पॉलिसीज? कारण त्याचा स्वतःचा त्याच्यात काय आहे? स्वार्थ आहे. त्याला म्हणायचं सेल्फिश मोटिव्ह. हॅव अन एक्स टू ग्राइंड. स्मूथ सेलिंग म्हणजे पाहिलं विदाउट एनी डिफिकल्टीज. आणि ड्रॉप द बॉल. व्हॉट इज ड्रॉप द बॉल? बॉल आहे तुमच्या हातात, तुम्ही तो ड्रॉप केला. ड्रॉप द बॉल. ड्रॉप द बॉल म्हणजे काय? निष्काळजीपणे एखादी गोष्ट करणे, कामात लक्ष नसणे, त्याला म्हणायचं ड्रॉप द बॉल. इफ यू ड्रॉप द बॉल, बघा, इफ इफ यू इफ यू ड्रॉप
the ball in if you drop the ball in listening this lecture, you will miss many things. बरोबर. If you drop the ball in listening this lecture, or if you drop the ball in listening this lecture, you will miss many things. म्हणजे खूप साऱ्या कामाच्या गोष्टी तुमच्या स्किप होऊन जातील, सुटून जातील जर तुम्ही हे लेक्चर मिस केलं तर. ड्रॉप द बॉल म्हणजे एखादी गोष्ट निष्काळजीपणे कर, पूर्ण लक्ष देऊन न करणे. फेल टू परफॉर्म, ड्रॉप द बॉल म्हणजे काय, एखादी गोष्ट करण्यात काय म्हणे, प्रॉपर करण्यात अपयशी म्हणे. फेल टू काय, परफॉर्म, राईट. फेल टू परफॉर्म, निष्काळजीपणे करणे, त्याला म्हणायचं ड्रॉप द बॉल. आता दुसरा आहे बार्किंग अप द रॉंग ट्री. आता बार्किंग अप म्हणजे काय, बार्किंग BAR, बार्कून लक्षात ठेवायचं, ब्लेम. बरोबर. बार्किंग अप म्हणजे भुंकणे, म्हणजे काय, ब्लेम करणे. टू द रॉंग ट्री, ऑब्विसली म्हणजे एखाद्या चुकीच्या माणसाला. रॉंग ट्री म्हणजे नाही का, एखाद्या चुकीच्या माणसाला बोलणे. ओके, म्हणजे ज्याची काही चुकी नाही तर त्याला आपण दोष देणे, त्याला आपण ब्लेम करणे, त्याला म्हणायचं बार्किंग अप द रॉंग ट्री. आणि आपल्या याचा आन्सर काय, स्मूथ सेलिंग विदाउट एनी काय डिफिकल्टीज, राईट. बघा आता पुढचा क्वेश्चन, परसिव्हरन्स. हा महत्वाचा प्रश्न आहे, एकदम महत्वाचा शब्द आहे. सगळ्यांच्या आयुष्यात काय पाहिजे, परसिव्हरन्स पाहिजे, परसिव्हरन्स ठेवावा लागतो. परसिव्हरन्स म्हणजे काय, एखाद्या गोष्टीवर सतत काम करणे, सतत मेहनत घेणे, अथक प्रयत्न करणे, त्याला परसिव्हरन्स म्हणतात. नेव्हर गिव्हिंग अप अप्रोच, हे माहीतच पाहिजे सगळ्यांना. परसिव्हरन्स म्हणजे काय होते, नेव्हर गिव्हिंग अप अप्रोच. बाकी युजलेस आहे सगळं. ठीक आहे, बघा पुढं, राईट. बघा आता पुढचा क्वेश्चन आहे, ही रिफ्यूज माय रिक्वेस्ट पॉइंट ब्लँक. बघा, ही रिफ्यूज माय रिक्वेस्ट पॉइंट ब्लँक. पॉइंट ब्लँक म्हणजे काय, तिला तोंडावर नाही म्हणणे. बघा आज 16 फेब्रुवारी, 2 दिवसापूर्वी बऱ्याच जणांसोबत असं झालेलं असू शकते, बरोबर. पॉइंट ब्लँक म्हणजे काय, एकदम तोंडावर नाही म्हणणे. किंवा आपल्याला इंग्रजी जर पाहायचं, इंग्रजी जर बघायचं असेल तर रिफ्यूज रिफ्यूज डायरेक्टली म्हणजे विदाउट एनी हेजिटेशन, बरोबर. विदाउट एनी हेजिटेशन म्हणजे अजिबात काकू न करता, अजिबात न घाबरता एखाद्याला डायरेक्ट नाही म्हणणे, त्याला म्हणायचं पॉइंट ब्लँक. आता एक एक्झाम्पल पाहू आपण. शी रिफ्यूज माय प्रपोजल पॉइंट ब्लँक. म्हणजे तिने काय केलेलं आहे, मी जे प्रपोजल टाकलं ते प्रपोजल तिने बिलकुल तोंडावर रिफ्यूज केलेलं आहे, तोंडावर नाकारलेलं आहे, त्याला म्हणायचं पॉइंट ब्लँक. आता मला सांगा तुम्ही, तर मग काय होणार, ऑप्शन मध्ये काय पाहिजे आपल्याला, डायरेक्टली विदाउट एनी हेजिटेशन, राईट. बघा नेक्स्ट, पुढचा क्वेश्चन आहे, टू ग्रीस द ग्रीस म्हणजे आपले ग्रीस, जे तुम्हाला माहिती ती ग्रीस, आणि पाम म्हणजे काय, आपला हात. टू ग्रीस द पाम म्हणजे काय, हश मनी. याला एक पॅरलल दुसरी इडियम्स आहे, म्हणजे हश मनी म्हणजे काय, टू ब्राईब म्हणजे लाच देणे, रिश्वत देणे, आपल्याला माहिती आहे, बरोबर. तर टू ब्राईब, हश मनी आणि ग्रीस द पाम म्हणजे होते टू ब्राईब, बरोबर. रिश्वत देणे, करप्शन. तर ह्या दोन्ही ज्या इडियम्स आहेत वारंवार विचारलेल्या आहेत, हश मनी, ग्रीस द पाम आणि काय, ब्राईब, सिमिलर, राईट. बघा आता नेक्स्ट क्वेश्चन आहे, पुढचा क्वेश्चन आहे, क्लाइम डाऊन. व्हॉट इज क्लाइम डाऊन? क्लाइम आणि नंतर मग काय, डाऊन. क्लाइम डाऊन, बघा याचा अर्थ आपल्याला विचारायचा, अ रिट्रीट फ्रॉम प्रिव्हियस पोझिशन, an act of admitting that you were wrong, a steady up approach to a goal, आणि refusal to a compromise. नाही, a steady approach to a goal नाही, हे पॉझिटिव्ह झालं. ओके, अ रिट्रीट फ्रॉम प्रिव्हियस पोझिशन हे नाही. पहिल्यांदा क्लाइम, an act of admitting that you were wrong, बरोबर. तर क्लाइम डाऊनचा अर्थ असा होतो, तुम्ही काहीतरी करायची एखादी गोष्ट ठरवलेली आहे, पण तुम्हाला थोडंसं समजून सांगितलं तेव्हा तुम्ही वापस आले. तर समजा फॉर एक्झाम्पल आपल्याला एक आपण जर बघितलं क्लाइम डाऊनचं, की बघ,
after some discussion, after some discu, after some discussion, after some discussion with him, with him, he he climbed down, he climbed down to my point, he climbed down to my point and agreed, he climbed down to my point and agreed to continue, and agreed to continue with his study. बघा, एक आपण क्लाइंब डाऊनचं एक बघितलेलं आहे उदाहरण, की एक मित्र आहे, त्या मित्र अभ्यास सोडून तो दुसऱ्याच गोष्टीत जास्त व्यस्त झालेला आहे, राईट. मग काही डिस्कशन केलं आपण त्याच्यासोबत, आफ्टर सम डिस्कशन त्याला समजून सांगितलं, आफ्टर कन्व्हिन्सिंग, आफ्टर सम डिस्कशन विथ हिम, ही क्लाइंब डाऊन, त्यानं ही क्लाइंब डाऊन टू माय पॉईंट अँड ॲग्रीड टू कंटिन्यू विथ हिज स्टडी. आणि त्याच्या लक्षात आलं की दुसऱ्या कोणत्याही गोष्टीपेक्षा काय महत्त्वाचं आपल्यासाठी अभ्यास महत्त्वाचा आहे, बरोबर, राईट. तर हे झालं क्लाइंब डाऊन, की आपण कुठेतरी चुकलो ही गोष्ट मान्य करणे आणि पुन्हा योग्य ती गोष्ट करणे. अँड ऍक्ट ऑफ ऍडमिटिंग दॅट यू वेर रॉंग म्हणजे क्लाइंब डाऊन. बघा पूर्ण, द साल्ट ऑफ द अर्थ, द साल्ट ऑफ द अर्थ, बघा पॉझिटिव्ह, याचा अर्थ पॉझिटिव्ह आहे. साल्ट ऑफ द अर्थचा अर्थ कसा आहे, पॉझिटिव्ह आहे. साल्ट ऑफ द अर्थ म्हणजे काय होते, एकदम ओनेस्ट मॅन, ओनेस्ट, व्हेरी गुड पर्सन, व्हेरी गुड आणि वर्दी माणूस, वर्दी, नाही का. समाजात अशी काही लोक असतात की जी समाजाचा विचार करतात, म्हणजे चांगली लोक असतात. तर ती जी लोक असतात चांगली, त्यांच्यावर समाज चालत असतो रोज, आणि त्याला द साल्ट ऑफ द अर्थ म्हणतात. तर कोणत्या वाक्यात त्याचा यूज केलेला आहे, युझिंग द फ्रेज, कोणत्या वाक्यात ती जी फ्रेज आहे ती करेक्ट वापरलेली आहे हे आपल्याला विचारलेलं आहे. द अरॉगंट बिझनेसमॅन वॉज द साल्ट ऑफ द अर्थ. आता बिझनेसमॅन कसा आहे, अरॉगंट आहे, म्हणजे इथं निगेटिव्ह शब्द आहे, तर तो साल्ट ऑफ द अर्थ असू शकते. निगेटिव्ह माणूस साल्ट ऑफ द अर्थ असणार का, नाही, म्हणजे हे चुकलं पहिलं. दुसरं बघा, दुसरा ऑप्शन आहे द जेंटल टीचर. द जेंटल टीचर, टीचर कसा आहे, जेंटल आहे म्हणजे पॉझिटिव्ह. द जेंटल टीचर हु टूक एक्स्ट्रा टाइम टू हेल्प स्ट्रगलिंग स्टुडंट्स वॉज द साल्ट ऑफ द अर्थ, राईट. म्हणजे असा एक शिक्षक आहे, एक सभ्य शिक्षक आहे की ज्यांनी जे विद्यार्थी अडचणीत आहेत, जे विद्यार्थी स्ट्रगलिंग करत आहेत, त्यांच्यासाठी एक्स्ट्रा टाइम त्या शिक्षकांनी काढलेला आहे. तर अशी लोक खरंच चांगली आहेत, म्हणजे ती साल्ट ऑफ द अर्थ आहेत, राईट. ऑप्शन बी राईट. आता बघा तिसरा, द फायर फायटर. द फायर फायटर हू रिस्क हिज लाईफ टू सेव्ह अदर्स. फायर फायटर्स म्हणजे ते अग्निशामक मध्ये जे आग विझवण्याचं काम करतात, फायर फायटर्स हू रिस्क हिज लाईफ टू सेव्ह अदर्स वॉज द साल्ट ऑफ द अर्थ, राईट. म्हणजे त्यानं त्याची लाईफ रिस्क मध्ये टाकली इतरांना वाचवण्यासाठी. द साल्ट ऑफ द अर्थ म्हणजे हेही राईट. तिसरा आहे द कॉन आर्टिस्ट. द कॉन आर्टिस्ट वॉज द साल्ट ऑफ द अर्थ अँड एव्हरीवन ट्रस्टेड हिम विथ देअर मनी. बघा आता यामध्ये कॉन आर्टिस्ट काय असते, कोण आर्टिस्ट, कोण आर्टिस्ट नावाचा शब्द आहे. आता हा क्वेश्चन आहे 2024चा ग्रुप बी, राईट. बघा आता येणाऱ्या भविष्यातल्या ज्या एक्झाम्स आहेत त्या एक्झाम मध्ये हा प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे. कॉन आर्टिस्ट एक नवीन शब्द आलेला आहे. त्या अगोदर बी आणि सी हे दोन्ही पॉझिटिव्ह आहेत. फायर फायटर्स आहेत, त्यांनी आपली लाईफ रिस्क मध्ये टाकलेली इतरांना वाचवण्यासाठी, राईट आहे. तो साल्ट ऑफ द अर्थ आहे. जेंटल टीचर साल्ट ऑफ द अर्थ आहे. कॉन आर्टिस्ट नावाचा शब्द आपण समजून घेऊ. कॉन आर्टिस्ट, कॉन म्हणजे काय, कॉन्फिडन्स मधला कॉन घेतला, बरोबर. आणि आर्टिस्ट म्हणजे काय, कलाकार. आर्टिस्ट म्हणजे काय, कलाकार. म्हणजे असा व्यक्ती जो इतरांना अगोदर विश्वासात घेतो आणि नंतर फसवतो. विश्वासात घेऊन फसवणूक करणे म्हणजे काय झाला, कॉन आर्टिस्ट. विश्वासात घेऊन फसवणूक करणे म्हणजे काय, कॉन आर्टिस्ट. म्हणजे हा वर्ड आहे निगेटिव्ह, वर्ड कसा आहे, निगेटिव्ह. त्याच्यामुळे कॉन आर्टिस्ट हा द साल्ट ऑफ द अर्थ होईल का, द साल्ट ऑफ द अर्थ होणार नाही. हा शब्द आपण इथं नोट करायचा, राईट. बघा आता पुढचा क्वेश्चन आहे, द साल्ट ऑफ द अर्थ झालेला आहे आपला, ओके, रिपीट झाला, ठीक. पुढे बघा, द पेशंट हॅज टर्न द कॉर्नर. द पेशंट हॅज टर्न द कॉर्नर. द पेशंट हॅज टर्न द कॉर्नर. आणि याचा मिनिंग आपल्याला विचारलेला, आयडेंटिफाय द करेक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाईन इडियम, राईट. बघा, चेंज फॉर द वर्स, चेंज द पोझिशन हा लिटरल मिनिंग झाला. चेंज फॉर द वर्स आणि टर्न द कॉर्नर. टर्न द कॉर्नरचा अर्थ पॉझिटिव्ह. टर्न द कॉर्नर म्हणजे काय, की त्यांनी काय केलेलं आहे, पेशंटने काय केलेलं आहे की त्याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट आहे, त्याच्यामध्ये काय इम्प्रुव्हमेंट आहे. आणि हा निगेटिव्ह मिनिंग आहे. चेंज फॉर द वर्स नाही, चुकलं ते. चेंज फॉर द पोझिशन हा लिटरल मिनिंग झाला.
पास द क्रिटिकल पॉइंट आणि टर्न टू डिस्ट्रक्शन हा पण निगेटिव्ह मिनिंग झाला आणि आपल्या जो इडियम्स आहे तो त्याचा अर्थ पॉझिटिव्ह आहे. म्हणजे हे चुकलं. आता आपण आलो पास क्रिटिकल पॉइंट म्हणजे पेशंट आहे त्यानं टर्न द कॉर्नर केलेला आहे म्हणजे आफ्टर एक असं सांगता येईल आपल्याला आफ्टर इलनेस ऑफ many days after illness of many days the patient च्या ऐवजी आपण ही लिहू he turned the corner he turned the corner याचा अर्थ असा झाला की खूप दिवसाची त्याची तब्येत बिघडलेली होती. खूप दिवसाच्या आजारानंतर तो आता रिकवर झालेला आहे म्हणजे आजारातून बाहेर आलेला आहे म्हणजे त्या क्रिटिकल पॉइंटच्या तो कुठे आलेला आहे बाहेर आलेला आहे म्हणजे आता तो कसा आहे सेफ आहे. आता कसा आहे सेफ आहे. त्याला म्हणायचं टर्न द कॉर्नर. कॉर्नर म्हणजे तर डिफिकल्टी आणि ती डिफिकल्टी त्याने टर्न केलेली आहे म्हणजे त्याच्यावर काय झाले त्यानं कमांड मिळवलेली आहे आणि तो रिकवर झालेला आहे. म्हणजे याचा अर्थ होतो रिकव्हरी टू मेक प्रोग्रेस राईट. रिकव्हरी आणि टू मेक प्रोग्रेस म्हणजे काय टर्न द कॉर्नर राईट. या आता पुढचा क्वेश्चन आहे इव्हन आफ्टर 3 मीटिंग्स द निगोशिएशन आर ॲट अ स्टँड स्टील. निगोशिएशन आर ॲट अ स्टँड स्टील. स्टँड आणि स्टील बघा स्टँड म्हणजे उभे राहणे. स्टँड म्हणजे काय एका ठिकाणी उभे राहणे राईट आणि स्टील म्हणजे काय शांत. स्टील म्हणजे काय शांत म्हणजे एका ठिकाणी शांत उभे राहणे म्हणजे नो प्रोग्रेस राईट. बघा आता तर याचा अर्थ काय होणार फायनलाइज अप टू द मार्क. फायनलाइज तर होणारच नाही कारण ते स्टँड स्टील आहे. गव्हर्नमेंटच्या जे अग्रीमेंट असतात आर ॲट अ स्टँड स्टील बिकॉज ऑफ डिस्प्यूट्स बिटवीन टू पार्टीज. दोन पार्टी आहेत त्या दोन पक्ष आहेत त्या पक्षामध्ये काय डिस्प्यूट आहे वाद आहे आणि त्याच्यामुळे काही निर्णयापर्यंत ते येणार आहेत का नाही. अप टू द मार्क नाही. टू द पॉइंट तर नाहीच नाही. अनएबल टू गो ऑन निगेटिव्ह मिनिंग त्याचा. स्टँड स्टील म्हणजे अनएबल टू गो ऑन बिकॉज ऑफ द डिस्प्यूट बिटवीन टू पार्टीज राईट. बघा पुढचा क्वेश्चन आहे रेड. बघा खूप वेळा परीक्षेत हा प्रश्न विचारलेला आहे. रेड टॅपिझम नावाची गोष्ट आहे. रेड टॅपिझम जे सरकारी ऑफिस असतात जे गव्हर्नमेंट ऑफिस असतात त्याच्यात रेड टॅपिझम चालते. रेड टॅपिझमचा अर्थ असा टॅपिझमचा अर्थ असा होतो की डिलेइंग डिसिजन. आपण पर्याय वाचू बघा. डार्क कलर टिप काही सेन्स म्हणत नाही. द सेम रिप्लाय गिवन बाय ऑफिसर्स टू मेनी इन्क्वायरीज पर्सन नाही. ओव्हर यूज ऑफ रूल्स फॉर्मॅलिटीज एटसेट्रा इन ऍडमिशन आणि ओल्ड फॅशन रेड टेप रेकॉर्डर हे तर नाहीच नाही. बघा ओव्हर यूज ऑफ रूल्स फॉर्मॅलिटीज एटसेट्रा इन ऍडमिनिस्ट्रेशन याला म्हणायचं रेड टॅपिझम. म्हणजे सांगायचा अर्थ असा तुम्ही आपण नाही का सर्वांनाच अनुभव सरकारी कार्यालयात गेल्याच्या नंतर आपल्याला ही फाईल आणा त्या टेबलवर न्या 2 नंबरच्या टेबलवर न्या 5 नंबरच्या टेबलवर आणा. आज साहेब हजर नाहीत तुम्ही फाईल उद्या आणा तुम्ही लिखित अर्ज द्या. असं खूप साऱ्या फॉर्मॅलिटीज आपल्याकडून करून घेतल्या जातात. काम एकदम साधं असते बरोबर आणि फॉर्मॅलिटीज खूप साऱ्या असतात तर त्याला रेड टॅपिझम म्हणतात. तर त्यामुळे काय होतो डिसिजन डिले होतात. प्रशासनाचं काम लांबतं. खूप साऱ्या फाईल टेबलवर जमा होतात त्याला म्हणायचं रेड टॅपिझम. बघा पुढचं व्हाईट एलिफंट. व्हाईट एलिफंट कशाला म्हणतात. व्हाईट एलिफंट म्हणजे अशी गोष्ट अशी गोष्ट अशी शोभेची वस्तू किंवा अशी गोष्ट की ज्याच्यावर खर्च खूप जास्त आहे. खर्च जास्त आणि त्याचा जो उपयोग आहे तो उपयोग कमी. खर्च जास्त आणि उपयोग कमी. पॉलिटीच्या भाषेत व्हाईट एलिफंट कोणाला म्हटलं जातं व्हाईस प्रेसिडेंट. पॉलिटिकनी आपल्या व्हाईस प्रेसिडेंट यांना काय म्हटलं जातं व्हाईट प्रेसिडेंट यांना म्हटलं जातं व्हाईट एलिफंट. का म्हटलं जातं व्हाईट एलिफंट कारण अधिकार काहीच नाही आणि त्यांच्या मागे खर्च खूप जास्त राईट. आता आपण इकडे आयडेंटिफाय द सेंटेन्स इन विच द इडियम्स व्हाईट एलिफंट इज करेक्टली यूज. तर कोणत्या इडियम्स मध्ये व्हाईट एलिफंट ही इडियम योग्य वापरलेली ते वाक्य आपल्याला सांगायचं. बघा हा लिटरल मिनिंग झाला त्यानं व्हाईट एलिफंट आणला काही सेन्स बनत नाही या वाक्यामध्ये. बघा पुढं द गव्हर्नमेंट प्लॅन टू बिल्ड अ न्यू डॅम हॅज बीन क्रिटिसाइज ॲज अ व्हाईट एलिफंट फॉर द ऑर्डिनरी. हे बरोबर आहे की गव्हर्नमेंट प्लॅन टू बिल्ड अ न्यू डॅम एक नवीन डॅम बांधायचा आहे गव्हर्नमेंट एक नवीन धरण बांधायचं ते हॅज बीन क्रिटिसाइज त्याच्यावर अशी टीका केली गेली कशी अ व्हाईट एलिफंट फॉर द ऑर्डिनरी. म्हणजे प्लॅन गव्हर्नमेंटचा आहे डॅम बांधण्याचा गव्हर्नमेंटचा एक प्लॅन आहे एक योजना आहे पण सामान्य माणसासाठी ते काय आहे बर्डन आहे. व्हाईट एलिफंट आहे खर्च जास्त आहे म्हणजे या वाक्यात त्याचा यूज बरोबर केलेला आहे.
अ जर्नी बाय एअर इज अ व्हाईट एलिफंट फॉर द ऑर्डिनरी. जर्नी बाय एअर मला सांगा आता, जर्नी बाय एअर म्हणजे इथं हवेत नाही, विमानात, सामान्य माणसासाठी फॉर द ऑर्डिनरी, सामान्य माणसासाठी विमानाचा प्रवास कसा आहे, व्हाईट एलिफंट आहे. बरोबर, आपल्याला परवडणार आहे का, ते अफोर्डेबल आहे का, नाही. त्याच्यामुळे हेही बरोबर आहे आणि बी नंबर पण बरोबर आहे. व्हाईट एलिफंट इज वन ऑफ द रेअरेस्ट स्पीसीज. हा काही सेन्स बनत नाही, म्हणजे आपला आन्सर यायला पाहिजे बी आणि सी. बघा, बी आणि सी आन्सर 2. राईट. बघा आता पुढं, पुढे आहे टू थ्राईव्ह इन द गिवन एक्झाम्पल. बघा, चूज द करेक्ट मिनिंग ऑफ द फ्रेज. म्हणजे टू थ्राईव्ह नावाची फ्रेज आहे आणि त्याचं एक्झाम्पल दिलेलं आहे त्यांनी. द प्लांट्स ग्रोविंग इन द डेझर्ट्स कॅन थ्राईव्ह विदाउट वॉटर. बघा, डेझर्ट आहे, डेझर्ट्स आहे, बरोबर. आणि वाळवंटातली एक जे प्लांट आहे, ते प्लांट ग्रो करत आहे इन डेझर्ट्स, कॅन थ्राईव्ह विदाउट वॉटर. म्हणजे असं सांगितलेलं आहे की एक डेझर्ट्स आहे, त्या डेझर्ट्समध्ये एक प्लांट आहे आणि एक प्लांट त्या डेझर्टमध्ये वाढलेला आहे विदाउट वॉटर. तर त्यांनी या थाईवचा अर्थ सांगितला. आता मला सांगा, डेझर्टमध्ये वाढलं तर ते पेरिश नाही होणार. पेरिश इज अ निगेटिव्ह मिनिंग, थाईव हा पॉझिटिव्ह मिनिंग. थाईवचा जो मिनिंग आहे तो कसा आहे, पॉझिटिव्ह आहे. थाईव म्हणजे काय, थाईव म्हणजे भरभराट होणे, थाईव म्हणजे समृद्धी, थाईव म्हणजे भरभराट होणे, थाईव म्हणजे होते प्रोग्रेस, थाईव म्हणजे होते डेव्हलप. राईट. थाईव म्हणजे प्रोग्रेस, थाईव म्हणजे डेव्हलपमेंट, बरोबर. आणि पेरिश झाला निगेटिव्ह. पेरिश म्हणजे होते सडनली एखादी गोष्ट डिस्ट्रॉय होणे. समजा नाही का, खूप मोठं वादळ आलं, भूकंप झाला, अर्थक्वेक झाला, तर सडनली एखादी गोष्ट डिस्ट्रॉय होणे म्हणजे काय, पेरिश होणे. सगळं कसं उद्ध्वस्त झालं, उद्ध्वस्त, नष्ट, या अर्थानं पेरिश. पेरिश आणि डाई सिमिलर, पेरिश आणि डाई सिमिलर, निगेटिव्ह. सकम आणि सर्वाईव्ह. सकम पण काय, निगेटिव्ह आहे, म्हणजे एखाद्याच्या प्रभावाखाली येणे, एखाद्या गोष्टीला बळी पडणे, म्हणजे सकम टू डेथ. आफ्टर आफ्टर सिरियस इलनेस ही सकम टू डेथ. आफ्टर सिरियस इंजुरी, बघा, आफ्टर आफ्टर सिरियस इंजुरी, आफ्टर सिरियस इंजुरी ही सकम ही सकम टू डेथ. राईट. म्हणजे त्याला गंभीर दुखापत झाली आणि त्या दुखापतीमध्येच त्याचा अंत झाला, असं पण बऱ्याचदा म्हणतो. सकम टू म्हणजे एखाद्या गोष्टीच्या प्रभावाखाली त्या गोष्टीमुळे आपलं नुकसान होणे, त्याला सकम असं म्हटलं जाते. आणि इथं आपल्याला अर्थ पॉझिटिव्ह असणारा एकच शब्द आहे, तो म्हणजे सर्वाईव्ह, वाक्याच्या कॉन्टेक्स्ट नुसार. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन बघा, द प्रेसिडेंट टूक द मोरल हाय ग्राउंड. मोरल हाय ग्राउंड, तर या वाक्याचा आपल्याला अर्थ सांगायचा आहे. मोरल हाय ग्राउंड. आयडेंटिफाय द करेक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाइन पार्ट ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स. द प्रेसिडेंट टूक द मोरल हाय ग्राउंड. इथे ऑप्शन थोडेसे गडबड झालेले आहे. मोरल हाय ग्राउंड, मोरल हाय ग्राउंड, एक मिनिट. मोरल हाय ग्राउंडचा अर्थ होतो ओनेस्ट. हे तुम्ही लक्षात घ्या, प्रामाणिक. इथं थोडेसे ऑप्शन चुकीचे, मागच्याच प्रश्नाचे ऑप्शन इथं आलेले आहेत. ऑप्शन इथं गडबड झाली. ऑप्शन काय झाले, प्रश्न चेंज झाला पण ऑप्शन तीच राहिले. मोरल हाय ग्राउंड, मोरल हाय ग्राउंडचा अर्थ असा होतो प्रामाणिक. तुम्ही हे लक्षात ठेवा. मोरल हाय ग्राउंड म्हणजे काय, प्रामाणिक. राईट. बघा आता पुढे, नोबडी लाईक्स इज प्राऊड बिहेवियर. प्राऊड म्हणजे गर्विष्ठ, बरोबर. म्हणून त्याची जी ही आहे, बिहेवियर आहे, ती गर्विष्ठ, ती जो अहंकारी आहे, बरोबर, अहंकार, अहंकार, ही अशा पद्धतीची त्याची बिहेवियर कोणाला आवडते का, नाही. तर या अर्थाचा आपल्याला फ्रेज सांगायची आहे. आता इकडे बघा, आपण हे निगेटिव्ह अर्थ आहे याचा, प्राऊडचा, इथं या सेंटेन्स मध्ये. हार्ड प्रेस, पहिला ऑप्शन आहे हार्ड प्रेस. हार्ड प्रेस, हार्ड प्रेस, हार्ड प्रेस म्हणजे डिफिकल्ट, डिफिकल्ट म्हणजे अडचणीत असणे. हार्ड प्रेस, त्याचं नाव आहे हार्ड, हार्ड, हार्ड प्रेस म्हणजे डिफिकल्टी असणे, अडचणीत असणे. राईट. हाय लिव्हिंग, हाय लिव्हिंग म्हणजे काय, लक्झरियस लाईफ, नाही का. हाय लिव्हिंग स्टँडर्ड्स म्हणजे खूप पैसावानी असणे, कम्फर्टवर खूप सारा खर्च करणे, बरोबर. लक्झरियस लाईफ असणे, खूप महागड्या वस्तू, महागड्या गोष्टी, घर, गाडी, त्याला त्यांची लिव्हिंग कशी असते, हाय लिव्हिंग असते. हाही आपला अर्थ नाही. हाय हँडेड आणि हाय माइटी दोन्हीचा मिनिंग सेम आहे. याचा आन्सर दोन्ही पाहिजे, बरोबर. हे जे आन्सर आहे, हाय हँडेड आणि हाय माइटी, हाय हँडेड आणि हाय माइटीचा मिनिंग कसा होतो माहिती का, एक अशा पद्धतीनं प्राऊड, अभिमानी, कोणाचे न ऐकणारा, बरोबर. प्राऊड म्हणजे एखादी ऑथॉरिटी आहे समजा, थोडक्यात तुम्ही असं डिक्टेटरशिप टाईप, डिक्टेटरशिप टाईप म्हणजे
त्याच्याकडे असलेल्या अधिकाराचा दुरुपयोग करणे, त्याला आपण अजून काय म्हणू शकतो? अत्याचारी. हा या दोन्ही फेजचा तसा अर्थ होतो निगेटिव्ह. हाय हँडेड म्हणजे कोणाचं ऐकत नाही, मनमानी करणारा. आणि हाय अँड मायटी म्हणजे अत्याचारी, आपल्याकडे असलेल्या अधिकाराचा काय करणार? दुरुपयोग करणारा. हे दोन्ही इडियमचा अर्थ काय? सेम. बघा आता पुढे. थँक्यू. अशा पद्धतीने आपण आजचे जी प्रश्न आहे ती संपवलेली आहे. बघा इंग्रजीच्या बाबतीत जर आपल्याला स्कोर करायचा, एकदम बेस्ट स्कोर करायचा, तर त्याला एकच पर्याय असा आहे की एकदा कंप्लीट सिलेबस कव्हर करणे. बरोबर. त्याची पहिली पायरी की कंप्लीट सिलेबस ग्रामरचा व्होकॅब्युलरीचा सिलेबस कंप्लीट करणे. आणि तो कंप्लीट सिलेबस केल्याच्या नंतर समजून विथ कॉम्प्रिहेन्शन समजून सिलेबस कंप्लीट केल्याच्या नंतर त्याला वारंवार फ्रिक्वेंटली काय करणे? रिव्हिजन करणे. हा त्याचा एक बेस्ट उपाय जास्तीत जास्त स्कोर करण्याचा इंग्रजीच्या बाबतीत. तर सिलेबस कंप्लीट करण्यासाठी सुरुवातीला आपण जर नवीन असू, तर ही जी आपली लेक्चर सिरीज चाललेली आहे ही बिलकुल तुम्हाला उपयोगी पडेल. किंवा तुम्ही जर स्वतः वाचत असाल तर रिव्हिजनसाठी हा बेस्ट प्लॅटफॉर्म आहे की तुम्हाला एक्झाममध्ये क्लिक होईल. आपण त्याच्या ज्या आजूबाजूला गोष्टी सांगतो त्या तुम्हाला फायद्याच्या राहतील आणि याचा नक्कीच फायदा तुम्हाला होईल. म्हणून ही जी सिरीज चालू आहे ही तुम्ही नक्की फॉलो करा, रेग्युलर फॉलो करा. याची जी कालचं जे लेक्चर आपलं झालेलं आहे, कालच्या लेक्चरची आणि आजच्या लेक्चरची जी PDF आहे, ही PDF आपल्या टेलिग्रामच्या चॅनलवर आपण देत आहोत. तिथून तुम्हाला प्रिंट काढायची, तुम्ही प्रिंट काढू शकता. उद्यापासून आपण वाटल्यास लेक्चरच्या अगोदर टाकू. तुम्ही समजून घ्या, ते प्रश्न लिहून घ्या आणि आपला स्कोर नक्कीच माझ्यासोबत वाढवा. ठीक आहे. थँक्यू.